नमस्कार मित्रांनो, दुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही म्हणत असते की आई, आपली एकही चूक नसताना आणि आपल्याला ते माहीत असताना आपण इतकं काही जावयाकडून ऐकून घेतेस, त्यामुळे तुला किती वाईट वाटत असेल. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की नाही इशू, मला त्याचं इतकं काही वाटत नाही गं. पण मला एकच गोष्टीचं वाईट वाटते, ते म्हणजे तुला होणारा त्रास. तेव्हा मग इशू ही रडत असते की आईला काहीही तिची चूक नसताना इतकं त्रास सहन करावा लागतो. नंतर मग ईश्वरी विचारते की आई, नमुताईला यातलं काही माहीत आहे का? तेव्हा सुप्रिया म्हणते की नाही गं, नमूला मी यातलं अजूनही काही सांगितलेलं नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचंच नाही असं आमचं ठरलेलं. परंतु मग नंतर ती गप्प होते. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे. आई, मला सांग, तू मला म्हणालीस की तुला तिथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे असं म्हणालीस ना तू? म्हणजे त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू सुरू होते असं तुला कोणीतरी सांगितलं होतं? तेव्हा मग ती म्हणते की हो, बरोबर. मला असं सांगूनच तिथे पाठवण्यात आलं होतं की इथे इंटरव्ह्यू सुरू आहेत. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आई, म्हणजे याचा अर्थ तिथे तू गेलीस आणि तुझ्यासोबत हे सगळं घडलं, ते कोणीतरी रचल्यासारखं वाटतंय मला. म्हणजे मला सांग की कोण होतं ते तुला सांगणारं? म्हणजे कोण ती बाई होती जी तुला म्हणाली की इथे कंपनीत इंटरव्ह्यू आहेत आणि अर्णव सरांचे बाबा इंटरव्ह्यू घेणार आहेत असं? तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते की हो, अशी एक बाई होती तर खरं की जिने मला सांगितलं होतं की तिथे इंटरव्ह्यू सुरू आहेत म्हणून. परंतु मला ईश्वरी अगदी ती बाई आठवत नाही आहे गं. म्हणजे असा इतकं वर्ष झाले ना त्या घटनेला, तर मला ती घटना अशी एकदम आठवत नाही आहे. पण हां, एक नक्की की हो, ती बाई होती आणि इतक्या वर्षानंतर हे सगळं आठवल्यामुळे अचानक त्या बाईचा चेहराही माझ्यासमोर येत नाही आहे. मग त्यावर ती म्हणते की हो, एक गोष्ट नक्की आहे की ती बाई जर कधी माझ्यासमोर आली ना, तर मी त्या बाईला नक्की ओळखू शकेन, एवढं तर नक्की. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आई तू नको काळजी करूस. हे सगळं जे काही घडलंय ना, त्यात तुझी काहीही चूक नाही, हे मी अर्णव सरांना पटवून देईन. आता निदान मला एक सत्य तर समजलं की हे सगळं काय घडलं होतं, कशामुळे घडलं होतं. आता अर्णव सरांना हे सगळं सत्य मी पटवून सांगेन. हे जे काही घडलं होतं ना, हे सगळं मी त्यांना सांगेन. मला खात्री आहे की ते नक्की समजून घेतील. तुझी बाजू ही आहे. जसं त्यांची बाजू आहे तशी आपलीही काहीतरी बाजू आहे आणि ती त्यांना ऐकून घ्यावीच लागेल. असं म्हणून आता ईश्वरी म्हणते की आता मी अर्णव सरांची सगळी तुझ्याबाबतची असलेली गैरतफहमी दूर करून टाकणार आहे. चल आई, आता मला कळलंय तरी की निदान काहीतरी आहे. तेव्हा तू काळजी करू नको. मी बोलते हा सरांशी. असं बोलून ती स्वतःची बॅग घेऊन येते आणि आईला मिठी मारते आणि म्हणते की आई, तू तुझी काळजी घे हां. तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की इशू, तू पण नीट जा. आणि इशू गेल्यानंतर पुन्हा तिला खूप वाईट वाटू लागतं. जे काही घडलंय त्याबद्दल खूप त्रास होत असतो. नंतर सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. मग मामा विचारतो की चिंटू, अरे कुठे आहे ईश्वरी, कुठे आपली? तेव्हा आजी पण विचारते की हो, सकाळपासून आज ईश्वरी दिसलीच नाही. त्यावर मग अर्णव तुटकपणे उत्तर देतो की माहीत नाही. कुठे गेली ती मला काही माहीत नाही. असं अर्णव अगदी तुटकपणे बोलून दाखवतो. त्यावेळेला मग आता लगेचच अंजली म्हणते की का गं आजी, काय झालं? तेव्हा ती म्हणते की अगं तसं नाही, याच्या बायकोला मी विचारणार होते की आज प्रसादासाठी काय बनवायचं गणपती बाप्पाच्या? म्हणजे हे सगळं काय कसं करायचं, हे सगळं विचारणार होते. त्याशिवाय मग मी विचार करत होते की तिला आज देवळातही घेऊन जावं माझ्यासोबत गणपती बाप्पाच्या, म्हणून बाकी काही नाही. माझ्या जोडीला ती आली असती. त्यावेळेला मग अर्णव म्हणत असतो की नाही, खरंच मला माहीत नाही, ती इथे कुठेही नाही आहे. तसं पण काय फरक पडतो, असं तो बोलून दाखवतो. त्यामुळे अंजली त्याच्याकडे आता बघतच बसते. मामा म्हणतो की अरे चिंटू, हे असं कसं चालेल? अरे तुझी बायको आहे आणि ती कुठे गेली हे तुला माहीत नाही? हे म्हणजे आजच्या दिवसाला जरा नवलच झालं की नाही? तेव्हा त्यावर लगेचच आजी म्हणते की हो ना, म्हणजे मी पण तिला बरोबर घेऊन गेले असते माझ्या. आकाश म्हणतो की हां आजी, आजकाल आम्हाला काहीतरी वेगळं दिसतंय बरं का. आजकाल ईश्वरी आणि आजी एकदम बेस्ट बडी झाल्यासारख्या झाल्यात आणि आजीची इशू आता ही बेस्ट बडी झाली आहे असंच वाटतं मला. म्हणजे कुठे पण जायचं तर आजी अगोदर ईश्वरी वहिनीलाच विचारणार. म्हणजे दोघींची गट्टी आता छान जमलेली आहे. म्हणजे आम्हाला तर आजी अगदी विसरूनच गेली आहे, हो ना? तेव्हा अंजली म्हणते की हो ना, अगदी बरोबर बोललास तू आकाश, असंच सुरू आहे आजकाल. म्हणजे सगळं आजी आजकाल आजकाल ईश्वरीलाच विचारते. त्याबरोबर मग आता इथे तो म्हणतो की बरं ऐकलं का आजी, आपण एक काम करूया.
आपण ही जी काही प्रसादाची ऑर्डर आहे ना, म्हणजेच पेढे, हे नम्रताच्या क्लाउड किचनला ऑर्डर करूया. कसं आहे, चालेल ना? तेव्हा मग आजी म्हणते की हो, हो चालेल. म्हणजे त्यांचं काम तर अगदी व्यवस्थितच असतं आणि टेस्ट पण असते. त्यामुळे तू ऑर्डर दे. तर तो ऑनलाईन ऑर्डर द्यायला जातो. त्यावेळेला मोबाईल काहीतरी प्रॉब्लेम देत असतो. क्लाउड किचनचा सर्व्हर इश्यू असतो. त्यामुळे मग आकाशला आता अर्णव सांगतो की तू एक काम कर, तू जाऊन त्यांच्या क्लाउड किचनचं जरा बघ, म्हणजे काही इश्यू नसेल तर नम्रताला फोन करून हेल्प करून घे आणि तिच्या बाबांच्या तब्येतीचंही बघ, मी जरा बिझी आहे. असं आकाशला तो आता सांगतो. आकाश निघून जातो. सात्विकाच्या फोटो घेऊन आता लगेच वल्लरी येते आणि म्हणते की हे काय आहे? म्हणजे मला तर राग आलाय ना ईश्वरीचा एवढा. हा ईश्वरीनेच फोटो ठेवला आहे बहुतेक अडगळीच्या खोलीत. सात्विकाताईंचा फोटो. तेव्हा मग मामा म्हणतो की अगं वल्लरी, तू काही काय बोलतेस? अगं जरा विचार कर, काहीतरी बोल आणि नंतर मग निर्णय घे. ताईचा फोटो तिने कशाला ठेवला असेल तिथे अडगळीच्या खोलीमध्ये? तेव्हा वल्लरी म्हणते की मग काही मी ठेवला आहे का? तिला एक काम सांगितलेलं तिला धड जमत नाही. तिने हा फोटो मी तिला सांगितलेलं की बाकीच्या गोष्टी ठेव अडगळीच्या खोलीत. पण तिने हा सात्विकाताईंचा फोटो कसा काय ठेवला तिथे अडगळीच्या खोलीत? तिला काही कळत नाही का? त्यावेळेला ईश्वरी आता बाहेरून येते आणि वल्लरी तिला जाब विचारते की काय गं ईश्वरी, तुला कळत नाही का काय करायचं ते? तेव्हा ती विचारते की काय झालं मामी? मग वल्लरी म्हणते की आणखी तोंड वर करून काय झालं काय विचारते. अगं हा सात्विकाताईंचा फोटो तू अडगळीच्या खोलीत का नेऊन ठेवला होतास? अगं तुला तुझ्या सासूचा इतकाच त्रास होतो का? अगं सासू जरी जिवंत नाही आहे तरी तिचा फोटोचा तुला त्रास व्हायला लागला. चालेल, अडगळीच्या खोलीत नेऊन टाकलास तू डायरेक्ट. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही मामी, काहीतरी गैरसमज होतोय, मी असं काही केलेलं नाही आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. त्यावेळेला मग आता ती म्हणायला लागते की कसा विश्वास ठेवायचा? अगं सात्विकाताई बिचारा किती चांगले आहेत आणि तू त्यांच्या बाबतीत असं कसं वागू शकली? त्याच वेळेला आता मग ईश्वरी स्वतःची बाजू समजवण्याचा प्रयत्न करते. अंजली पण म्हणते की हो अगं मामी, तो तिने ठेवला नसेल, चुकून ठेवला गेला असेल. आजीचं पण तेच म्हणणं असतं, सगळे ईश्वरीच्या बाजूने असतात. परंतु आता आजी म्हणते की वल्लरी पुरे, आता हा विषय जास्त वाढवू नकोस. काय ना, मला माहिती आहे की काही ते तिच्याकडून मुद्दाम घडलं नसेल, तिच्याकडून चुकून ठेवलं गेलं असेल. त्यामुळे प्लीज आता या गोष्टीचा जास्त तुम्ही आकांतांडव करू नका. त्यावेळेला आता अर्णव ओरडतो रागाने, इनफ इज इनफ. बस झालं आता सगळ्यांचं. चूक ती चूक आहे आणि तुझ्याकडून चूक घडली आहे आणि ती चूक तू आता स्वतःची सुधारायला हवी, समजलं? माझ्या आईचा फोटो, त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हेळसांड झालेली मला अजिबात चालणार नाही. त्यामुळे ही जी काही चूक तुझ्या हातून घडली आहे त्याची आता तू माफी मागायची, समजलं? तुझ्याकडून चूक घडली आहे ना. तेव्हा मग आता ईश्वरीला खरं तर वल्लरीचा खूप राग आलेला असतो. कारण हे सगळं वल्लरीने मुद्दाम घडवून आणलेलं असतं हे तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यावेळेला आता मग अर्णवला बघतच अंजली म्हणत असते की चिंटू, अरे हे काय बोलतोयस तू? पण ईश्वरी म्हणते की राहू द्या ताई, ठीक आहे, माझ्याकडून ही चूक झाली, चालेल ताई. म्हणजेच आईंचा फोटो माझ्याकडून चुकून तिथे ठेवला गेला, त्यासाठी खरंच मी माफी मागते. सॉरी मामी. असं म्हणून ती त्याची माफी मागते आणि म्हणते की आणा तो फोटो इकडे, मी साफ करून घेते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की नाही, त्याची काही गरज नाही आहे. माझ्या आईची फोटोची काळजी मी स्वतः घेऊ शकतो, समजलं? असं म्हणून तो आता फोटो तिच्याकडून हिसकावतो आणि घेऊन जातो. मात्र इथे आता मामा ईश्वरीला समजावतो की हे बघ ईश्वरी, प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. त्याचं काय आहे ना की अर्णव हा त्याच्या आईच्या बाबतीत खूप हळवा आहे. त्यामुळे तो असं पटकन बोलून गेला असेल. त्यामुळे प्लीज तू अशी चिडू नको किंवा वाईट वाटून घेऊ नको. त्यावेळेला अंजली पण बोलते की हो अगदी बरोबर, असंच झालं असेल. त्यामुळे अजिबात तू कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नको आणि ये ना नाश्त्यासाठी बस. तेव्हा मग आता ईश्वरीला ती नाश्त्यासाठी बसवत असते, परंतु ती म्हणते की नको, मी जाते आणि सरांशी बोलते. तर इथे आता अंजलीलाही वाईट वाटतं. अंजली म्हणते की ईश्वरी प्लीज असं वाईट वाटून घेऊ नकोस, कारण काय ना, चिंटू सध्या खूपच जास्त दुःखामध्ये आहे आणि काल रात्री पण त्याला आईची खूप आठवण येत होती आणि त्यामुळे तो रडत होता. त्याच्यामुळे प्लीज तू आता मनाला काही लावून घेऊ नको. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही ताई, खरंच काही मी मनाला लावून घेतलेलं नाही आहे, ठीक आहे सगळं. आता त्यावर मामी विचार करते की नक्कीच काहीतरी बिनसलंय, या दोघांमध्ये ना नक्कीच काहीतरी बिनसलंय. अर्णव हा हिच्यावर भरपूर चिडलाय, काहीतरी घडलंय हे नक्की, असा मामी विचार आता करत असते. त्याचबरोबर इथे ईश्वरी ही विचार करते की अर्णव सर माझ्यावर खरंच खूप चिडले आहेत आणि आज जे काही घडलं आहे ते मला सरांना सांगायलाच हवं. आता ईश्वरी ही अर्णवच्या रूममध्ये जाते आणि त्याला म्हणत असते, अर्णव सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे.
तेव्हा ईश्वरी म्हणते की प्लीज सर तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागेल, मला काय बोलायचं आहे ते तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. त्यावर आता अर्णव म्हणतो की गप्प बसायचं, बोलायचं नाही. मी तुला सांगितलं ना, मला तुझा चेहरा किंवा आवाजही ऐकण्याची इच्छा नाही आहे, त्यामुळे प्लीज बाजूला हो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर असं का बोलताय? तेव्हा अर्णव म्हणतो की आता जे काही झालं त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला आली असतील तर प्लीज डोंट. तेव्हा मग ती म्हणते की नाही, तुम्हाला जे काही घडलं आहे ना, ती खरंच खूप मोठी गैरतफहमी होती, त्यामुळे प्लीज माझं ऐकून घ्या. तर इथे आता आई म्हणतच, नमो अगं काय झालं? तेव्हा ती म्हणते की आई अगं मला वैताग आलाय, काय माहिती अजूनही क्लाउडचं सर्व्हर व्यवस्थित होतच नाही आहे. मी अर्णव सरांना कॉल लावले ते पण माझे कॉल उचलत नाही आहेत, काय करू मी? तेव्हा मग आई म्हणते की अगं तुला सांगितलं मी नमू की तू कशाला त्यांना कॉल लावतेस? अगं ते काहीतरी त्यांच्या कामामध्ये बिझी असतील, उगीचच आपण त्यांना सारखं सारखं कामात डिस्टर्ब का करायचं? आपले प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजेत की नाही? आणि असं आपण किती वेळा त्यांना सारखं सारखं कॉल करत बसणार आहोत? त्यामुळे मी तुला सांगते की तू त्यांना सारखं सारखं कॉल करू नको. तेव्हा मग आता नमू म्हणायला लागते की आई अगं असं कसं कॉल करू नको बोलतेस तू? आपल्याला जिजूंनी सांगितलं आहे ना की मदत करायची आहे, म्हणजे ते काय हेल्प असेल तर करतील, मग उगीच कशाला? तेव्हा मग आता लगेचच तिथे हे सगळं होत असताना आकाश आलेला असतो. तो म्हणतो की डोंट वरी, मी आलेलो आहे. मला माहिती आहे तुझ्या ना क्लाउडचा काहीतरी इश्यू चालू आहे, हो ना? मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी आलो आहे. त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे आणि मला दादाने सांगितलं आहे तसं. असं म्हटल्यानंतर आता नमूला खूप बरं वाटतं की तिला हेल्पसाठी निदान आकाश सर तरी आले. त्यावेळेला मग तो विचारतो की काका तुमची तब्येत कशी आहे? तेव्हा मग ते फक्त मान डोळे ठीक असे करतात आणि मग नमू म्हणते की सर तुम्हाला कसं समजलं? तेव्हा तो म्हणतो की हो मला समजलं. ॲक्च्युली मी तुझ्या सर्व्हरवर ऑर्डर देत होतो, त्यावेळेला मला काहीतरी प्रॉब्लेम जाणवला. सुप्रिया म्हणते की बरं तुम्ही आता बसा, मी एक काम करते, मी तुमच्यासाठी छान चहा घेऊन येते. मग आता नमू ही आकाशला बसायला सांगते आणि दोघंही आता काम सुरू करतात. तर ईश्वरी म्हणते की सर तुम्ही जे समजताय ते खूप चुकीचं आहे आणि जे काही घडलं आहे ना त्याचा दोष, सगळ्याच गोष्टींचा दोष तुम्ही माझ्या आईला देऊन मोकळे झाले. परंतु तसं नाही आहे सर. तुम्हाला असं वाटतं की माझ्या आईमुळे तुमच्या आईचा जीव गेला होता, पण ते सत्य नाही आहे. सर तुम्ही कायम गोष्ट म्हणता नाही की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. जशा या गोष्टीला दोन बाजू आहेत, तुमची बाजू ही तुम्ही सांगितली, परंतु माझ्या आईची बाजू ही तुम्हाला ऐकून घ्यावी लागेल सर. तेव्हा मग तो म्हणतो की कसली बाजू आहे, काय आहे आणि मला इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर असं बोलून चालणार नाही. कुठलीही बाजू असते ती ऐकावी लागते आणि सर आज तुम्हाला हे ऐकून घ्यावेच लागेल. असं ईश्वरी आता अर्णवला सांगते आणि त्याला सगळ्या गोष्टी आता ती एक्सप्लेन करू लागते. ती म्हणते की अर्णव सर तुम्हाला नाही माहिती आहे काय घडलं होतं. माझ्या आईला फसवण्यात आलं होतं. माझी आई तुमच्या सरांना म्हणजेच तुमच्या बाबांना साधी ओळखतही नव्हती. त्यांची कधीही ओळखच नव्हती. आणि हे सगळं घडलं ते त्या दिवशी असं घडलं होतं की कुठल्या तरी बाईने असं सांगितलं की म्हणजेच तुमचे बाबा रमाकांत राजे शिर्के हे इंटरव्ह्यू घेणार आहेत त्यांच्याच नवीन ठिकाणी. म्हणूनच माझ्या आईला तिथे पाठवण्यात आलं होतं. आणि माझी आई जेव्हा तिथे इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले तेव्हा ते चक्कर येऊन खाली पडले आणि तेवढ्यातच मीडियावाले देखील आले होते आणि त्यांनी फोटो वगैरे खेचायला त्यांची सुरुवात केली होती आणि त्यांची बदनामी केली होती. सर हे इतकंच खरं आहे. मी तुम्हाला खरं सांगते, हे सगळं मला आईने आज सांगितलं. हे जे काही घडवलं आहे ना ते कोणीतरी मुद्दाम घडवलं आहे सर, म्हणजे माझ्या आईच्या आणि तुमच्या सरांच्या बाबतीत. खरंच हे खूप चुकीचं आहे आणि मलाही हे पटलेलं नाही आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की सर या सगळ्यावर विश्वास ठेवा. माझ्या आईची यात काहीही चूक नाही. चूक असेल ना तर ती बाईची आहे, जिने हे सगळं मुद्दाम घडवून आणलं. असं ती आता अर्णवला एक्सप्लेन करून अगदी जीवापाड सांगत असते. तर आता इथे आकाश हा कामाला सुरुवात करणार असतो. तेवढ्यातच नमू येते आणि म्हणते की हे घ्या आकाश सर पाणी घ्या. तेव्हा आता ती आकाशला पाणी देत असताना आकाश ग्लास घेत असतो तेव्हा नम्रताच्या हाताचा आणि त्याच्या हाताचा एकमेकांना स्पर्श होतो आणि ते दोघंही आता एकमेकांकडे बघतच राहतात. खरं तर नमू आणि आकाश यांच्यामध्ये प्रेमाचे अगदी सूर जुळलेले असतात. तर इथे आता सुप्रिया ही आणखी काळजीत असते. ती म्हणते की काय करू मी ना, मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे अर्णवने जरीही आपल्यावर राग असला तरीही आपल्या रागापोटी ही सगळी मदत करायला आकाशला पाठवलं आहे खरं. मग ती बाबांना सांगत असते की आता मी काय करू? नमूला कसं सांगू की तू अर्णवला फोन करत जाऊ नको म्हणून?
कारण की किती काही झालं तरीही तो आता आपल्या फॅमिलीशी बोलणार नाही. तो कोणाचाही फोन घेणार नाही. त्याच्या मागचं कारण काय आहे, हे तरी आता नमूला मी सांगू तरी कसं? असा विचार आता इथे सुप्रियाच्या मनामध्ये येत असतो. तर बाबांनाही टेन्शन येत असतं. सुप्रिया म्हणते की मला हे काही केल्या नमूला तरी सांगायचं नव्हतं, पण आता देव माझ्यावर काय वेळ आणतोय कुणास ठाऊक, असं ती टेन्शन घेत असते. अर्णव म्हणतो की झालंय का तुझं सगळं हे बोलून? तुझी वेल रचलेली स्टोरी झाली आहे का बोलून? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, अहो ही स्टोरी नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मग स्टोरी नाही आहे तर काय आहे? अगं इतकी जबरदस्त स्टोरी बनवली ना तू आणि तुझ्या आईने मिळून, की दुसरं कोणीही ऐकलं असतं ना त्याचा चटकन विश्वास बसला असता याच्यावर. पण सॉरी, माझा याच्यावर विश्वास बसणार नाही. मी हे ऐकूनच घेऊ शकत नाही आहे. कारण हे सगळं मी समजून घेऊ शकत नाही. आणि अर्णव तिचं ऐकायलाच तयार नसतो. त्यावेळेला मग आता इथे हे सगळं झाल्यानंतर आकाशने नमूचं काम केलेलं असतं आणि म्हणतो की येस, गॉट इट. झालं आहे माझं काम. म्हणजे तुझा सर्व्हरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. तेव्हा आता नमू खुश होऊन ती आकाशचा हात हातात धरते आणि म्हणते की सर, थँक्यू सो मच आकाश सर. तुम्ही खरंच खूप मोठं माझं काम केलं आहे. नाहीतर मला खूप मोठा प्रॉब्लेम होत होता. तेव्हा मग आकाश आता तिचा हातात हात धरतो आणि म्हणतो की नम्रता, यू नो व्हेरी वेल, मी तुझा कोणताही प्रॉब्लेम सोडवू शकतो आणि मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. माहिती आहे ना तुला नम्रता? असा अगदी प्रेमानेच तो तिला विचारतो. तेव्हा ती पण आता गालातल्या गालात हसतच हो असं उत्तर देते इंदोरी भाषेत. तेव्हा तो पण तिच्याकडे बघून हो असं म्हणतो. आता दोघंही एकमेकांकडे बघत राहतात. इथे नम्रता आणि आकाशचं प्रेम आणखीनच खुलू लागलेलं असतं. एकीकडे आकाश, एकीकडे ईश्वरी आणि अर्णव यांचं जरासं बिनसलेलं असतं, परंतु आकाश आणि नमू या दोघांची लव्ह स्टोरी अगदी मस्तपैकी रंगत चाललेली असते. तर अर्णव ईश्वरीचं ऐकायलाच तयार नसतो. ईश्वरी म्हणते की सर प्लीज माझं ऐकून घ्या ना. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, मी अजिबातच याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तुला असं वाटतंय ना की मी याच्यावर विश्वास ठेवावा, तर एक काम करायचं, या सगळ्या गोष्टीचं प्रूफ काय आहे ते मला द्यायचं. तू सगळं बोलतेस ते ठीक, पण वेअर द हेल इज पुरावा. मला पुरावा हवा आहे, त्याशिवाय मी याच्यावर विश्वास ठेवणार नाही. तर ईश्वरी आणखी टेन्शनमध्ये येते. नंतर मग आता इथे हे सगळं होत असताना ईश्वरी धावत धावत बाहेर येते. आई म्हणजे सुप्रिया ही गेटच्या बाहेर नुसत्या फेऱ्या मारत असते. आता ईश्वरी येऊन आईला म्हणते की आई तू. तेव्हा इशू ही धावत धावत आईजवळ गेटकडे जाते आणि मग ईश्वरीला ती म्हणते की ईश्वरी, खरंच मला प्रॉब्लेम होत होता. म्हणजे मी तुझ्या इथे आले खरे. खरंच तुला काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे तू कामात तर नव्हती ना? ती म्हणते की नाही आई, पण तू अशी इथे येण्याची घाई का केली? जर अर्णव सरांनी इथे तुला पाहिलं तर तुला माहिती आहे ना की काय होऊ शकतं ते. ते सध्या खूप चिडलेले आहेत अगं. तेव्हा मग ती म्हणते की हो मला माहिती आहे, परंतु माझा जीव राहावलाच नाही गं. तू अर्णवला सांगितलंस का सगळं? म्हणून अर्णव काय म्हणाला हे सगळं विचारण्यासाठी मी इथे आले होते गं. खरं तर मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारायची होती की नक्की त्याला काय वाटतंय. म्हणूनच मी इथे आले विचारण्यासाठी. काय म्हणाला अर्णव मला सांग ना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आई. तेव्हा ती आईला मिठी मारते आणि रडायला लागते. मग त्यावर तिला सुप्रिया म्हणते की काय झालं इशू, काय झालं, तू बोललीस का त्याच्याशी? तेव्हा ती म्हणते की हो सरांशी मी बोलले, परंतु सर याच्यावर विश्वास ठेवायला तयारच नाही आहेत अगं आई. सरांना मी सांगितलं, पण ते म्हणतात की याचा पुरावा काय आहे, ती बाई कोण आहे ती आमच्यासमोर आणून उभी कर, मग मी याच्यावर विश्वास ठेवतो असं म्हणालेत ते. आता काय करू मलाही कळत नाही आहे. त्यावर आता ते ऐकून सुप्रियालाही वाईट वाटतं की आता कसं करायचं, अर्णवचा विश्वास बसेल, हे काय करायचं आता. त्यावर सुप्रिया म्हणायला लागते की नाही, काही झालं ना तरी इशू, माझ्या भूतकाळाचा त्रास हा मी तुझ्या संसारावर पडू देणार नाही. त्यामुळे मी आता हे सगळं जाऊन अर्णवशी बोलणार. तेव्हा त्यात मला माझी बाजू मांडता आली पाहिजे. हे जे सगळं आहे ना ते सत्य आहे, हे मी अर्णवला जाऊन आता सांगणार. तेव्हा मग इशू म्हणते की नाही आई, प्लीज असं काही करू नको, प्लीज थांब तू. परंतु सुप्रिया ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते की नाही, माझी बाजू मला आता अर्णवला पटवून द्यायलाच हवी, त्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. तेवढ्यातच आता समोरून गाडीवर माडीमध्ये बसण्यासाठी अर्णव आलेला असतो आणि तो समोरून आल्याबरोबर आता सुप्रियाला तो बघतो आणि तिला बघून त्याला आता पुन्हा राग येऊ लागतो. आणि त्याच वेळेला मग आता अर्णव हा तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो की तुमची हिंमतच कशी झाली इथून गेटच्या आतमध्ये येण्याची? तुम्हाला कोणी परवानगी दिली इथे येण्यासाठी? त्यावेळेला मग सुप्रिया म्हणते की परवानगी म्हणजे मला माझं सत्य सांगायचं होतं. माझ्या मनात जे काही आहे ते तुम्हाला सगळं खरं खरं सांगायचं आहे. आणि हो, इशूने जे काही तुम्हाला सांगितलं आहे ना, त्यातला शब्दनशब्द खरा आहे. मी यातली कुठलीही स्टोरी रचलेली नाही आहे.
हे सगळं जे काही घडलं आहे ना, ते मी सगळं जशाच्या तसं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्लीज विश्वास ठेवा की याच्यात माझी किंवा इशूची काहीही चूक नाही आहे. आणि प्लीज तुम्ही जर ईश्वरीला त्यावरून दोष देत असाल की तिने तुमच्यापासून सत्य लपवलं आहे, तर तेही नाही आहे. इशूलाही यातलं काहीही माहीत नव्हतं. जेव्हा तुम्हाला कळलं आहे त्याच्या 1 का 2 दिवस अगोदरच इशूला कळलं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज शटअप. तुम्ही मला काहीही सांगायला जाऊ नका. मला कोणी कसं वागवलं आहे, काय केलं आहे, हे सगळं चांगलंच माहीत आहे. त्यामुळे मला कोणी फसवलं आहे, कसं फसवलं आहे, याचं काहीही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. समजलं? त्यावर आता इथे अर्णवला ती म्हणते की सर, तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही असा विसर पडू देऊ नका की तुम्ही माझ्या आईशी बोलताय. आणि सर, ती तुम्हाला इतकं समजावण्याचा प्रयत्न करते, तरीही तुम्ही का ऐकून घेत नाही? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मी यांना सांगितलेलं नाही आहे, कोणतंही एक्सप्लेनेशन मागितलेलं नाही आहे. हे जे काही बोलतायत ना, त्याबद्दल मी विश्वास ठेवत नाही आहे, बस इतकंच. तेव्हा सुप्रिया म्हणते की ठेवावा लागेल तुम्हाला विश्वास, कारण की मी हे सगळं खरं बोलते. सांगा ना मला, मी कोणाची शपथ घेऊन सांगू तुम्हाला? हे सगळं खरं बोलते मी. आणि हो, तुमच्यापुढे हात जोडून विनंती आहे माझी की प्लीज मी जे काही बोलते ना, त्याच्यावर विश्वास ठेवा. यातलं कुठलीही गोष्ट खोटी नाही आहे. सगळं मी तुम्हाला खरं सांगितलं आहे. त्यावेळेला मग आता अर्णव बोलायला लागतो की ठीक आहे, मानेन मी तुमच्यावर ठेवेन विश्वास. परंतु एक गोष्ट करायची, ते म्हणजे की हे सगळं जे काही घडलं आहे ना, ते ज्या कोणी बाईने घडवलं आहे ना, त्या बाईला तुम्ही माझ्यासमोर आणून उभी करायची. त्यानंतरच मग मी ठरवेन तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते. आता असं बोलल्यानंतर मग मात्र सुप्रियाला आणखीनच वाईट वाटतं. अर्णव तिचं काहीच ऐकत नाही. अर्णव तिच्या तोंडासमोरून गाडी घेऊन निघून जातो आणि तिलाही वाईट वाटतं. आता मग ईश्वरी म्हणते की आई, आता काय करायचं? अर्णव सर अजिबात विश्वास ठेवायलाही तयार नाही आहेत. तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते की इशू, तू काळजी करू नको. सगळं काही व्यवस्थित होईल. माझा अपमान झाला तो होऊ दे. काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु एक गोष्ट नक्की, की तुझा संसार मी मोडू देणार नाही इशू. तुझ्या या संसारावर माझ्या भूतकाळाची सावली मी अजिबातच पडू देणार नाही. तू नको काळजी करूस. असं म्हणून आता ईश्वरीला ती शांत करत असते आणि नंतर आई तिथून निघून जाते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, अंजलीला ईश्वरी विचारत असते की ताई, मला सांगा ना, अर्णव सर जर चिडायचे पहिले तर तुम्ही काय करायचे? तेव्हा अंजली म्हणते की अगं, त्याची ना एक गंमत आहे. लहानपणी ना आई काय करायची सांगू? एक टेप रेकॉर्डर होतं ना, त्याच्यामध्ये ना आमची लहानपणीची आवडीची गाणी लावायची. म्हणजे कसं आहे, हा बघ, हा टेप रेकॉर्डर, त्याच्यामध्ये ना चिंटूची लहानपणीची आवडीची गाणी लावली ना की तो अगदी खुश होऊन जायचा आणि त्याचा राग कुठच्या कुठेच पळून जायचा बघ. तेव्हा आता ईश्वरीला ती आयडिया खरंच खूप चांगली वाटते आणि मग अंजलीकडून ती तो टेप रेकॉर्डर घेते आणि अर्णवचा राग तसा घालवण्याचा ती प्रयत्न करते. तर इथे आता वल्लरी ही राकेशला सांगत असते की असं मोठं घडलं आहे. तर मामी म्हणते की आता ईश्वरी, अर्णव दोघंजणही एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. नवरा बायको कधीही आता एकत्र येणारच नाही आहे. तेव्हा मग त्यावर अर्णव म्हणतो की वा, ही तर एकदम आनंदाची गोष्ट आहे. बरं, ठीक आहे. आता नवरा बायकोंची भांडणं ही बंद खोलीत होत होती, परंतु आता ही सगळी भांडणं ही चव्हाट्यावर आली पाहिजेत, असं काहीतरी केलं पाहिजे. अर्णव त्याच्या रूममध्ये येतो तेव्हा त्याला त्याच्या लहानपणीचं ते टेप रेकॉर्डर दिसतं. आता ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर जरासं तरी हसू येतं आणि तो ऑन केल्याबरोबर त्यामध्ये ईश्वरीचा आवाज असतो की सर, प्लीज माझं ऐकून घ्या. मी जे काही म्हणते ते ऐका. राग मानून घेऊ नका ना सर, असं ती प्रेमाने म्हणत असते. परंतु ईश्वरी हे ऐकत असताना अर्णव तो रेकॉर्डर घेतो आणि जोरात तो बेडवर आदळतो आणि ईश्वरी पुन्हा घाबरते. आता काय करायचं हे तिला काही कळतच नसतं. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.